हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी 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 तो विठ्ठल बरबा तू विठ्ठल बरबा
जी जेऊ आता हे जी देव आता हे जी जेऊ आता हे जी देव सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ शिदोरी हा आता हे जी जेऊ हरी आता हे जी जेऊ सवे घेऊ सिदोरी सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने चवी चवी घेऊ घास चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना तो मागे रसना तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने कुमार कुमार आता हेची जीव आता हेची जीव सवे घेऊ सिदुरी हरिनामाचा खिचडी काला थोडा बेस द्यायला प्रेमी मोहिला साधनी चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी तुका म्हणे गोड लागे
तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधनी, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताया, दुसरे चरणा संताया, त्यांच्या कृपादान कथेचा कृपादान कथेचा, कृपादान कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, हे चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू. आता वंदू रंग भूमिका, कीर्तनी उभे होते त्या लोका, टाळ मृदंग श्रुते देखा, तया माझे नमन दंडव. जोडून या कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा, हा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा, नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, आता हेची जीव, आता हेची जीव सवे घेऊ सिदोरी, हरी नामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधनी. प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने माऊली ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत मंडळींच्या तथा ग्रामदैवत हनुमंतरायांच्या असीम कृपा आशीर्वादाने पुण्य पावन पुण्यक्षेत्र सुशिक्षित आणि परमार्थिकांची भूमी असणाऱ्या या कवठाळी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा चातुर्मास अनुष्ठान सोहळा, आणि या चातुर्मास अनुष्ठान सोहळ्याच्या परिसांगतेच्या निमित्ताने म्हणजे काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने आयोजित असणारी आजची ही कीर्तनाची सेवा गेली 40 वर्षापासून आपल्या या छोट्याशा गावामध्ये प्रतिवर्षी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आपण या चातुर्मासाचं आयोजन करत आहात, हे परम भाग्याचं लक्षण आहे. वारकऱ्याच्या जीवनामधील अत्यंतिक महत्त्वपूर्ण असणारी ही साधना म्हणजे चातुर्मास. या साधनेमध्ये हरिपाठ आणि काकडा रूपी पुष्प आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वाहत आहात, हे परम भाग्याचं लक्षण आहे. ज्या कोणी महात्म्याने या काकड आरतीला या चातुर्मासाला आरंभ केला असेल, ज्या कोणी उद्देशाने आरंभ केला असेल, मला वाटतं नक्कीच त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट सफल झाला असावं.
आज काही माणसं त्यातले हयात आहेत आणि काही नाहीत सुद्धा. ज्यांनी सुरुवात केला त्यांना तर आत्यंतिक मनपूर्वक धन्यवाद देणं गरजेचं आहेच, परंतु ज्यांनी आतापर्यंत चालविला, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा, आतापर्यंत ज्यांनी हे टिकविला चालविला त्यांना आत्यंतिक महत्वपूर्ण धन्यवाद देणं गरजेचं आहे. पहा, कारण सुरुवात करणारे तर महत्वाचे आहेतच, परंतु ज्यांनी आतापर्यंत टिकविला त्यांना आत्यंतिक महत्वाचे धन्यवाद आहेत. त्यांच्यासाठी एकच आहे, भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. आणि या वर्षीच्या या चातुर्मास समाप्तीच्या परिसांगतीच्या निमित्ताने म्हणजे काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमा झालो आहोत. उपस्थित सर्व गुणीजन गायनाचार्यांच्या सहकार्याने आणि तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या समवेत अगदी संकल्पित वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याचंच नाव कीर्तन असेल. विठ्ठला आलावी 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठला विठ्ठला आणि अशा या काल्याच्या प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देहो निवासी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत सम्राट जगत उद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अतिशय उत्कृष्ट आणि महत्वपूर्ण असा हा अभंग असून काला या प्रकरणातील आहे. विढाला या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय काल्याचं विशेष असं महत्व प्रतिपादित करत आहे. काल्याच्या संबंधाने किंवा अध्यात्माच्या संबंधाने महत्वपूर्ण 5 प्रश्नांची उत्तरं तुकोबाराय या अभंगातून देत आहेत. कोणती महत्वपूर्ण 5 प्रश्न आहेत? 1. कशाचं सेवन करावं, बरोबर काय घ्यावं, आध्यात्मिक किंवा वारकरी संप्रदायात मानला गेलेला काला कोणता, संत महात्म्याने तो कोणत्या साधनाने सेवन केला आणि साधन काळामध्ये त्याची महती काय, इत्यादी महत्वपूर्ण 5 प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजचं कीर्तन आहे. विढाला तत्पूर्वी कीर्तन हे काल्याचं आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याला सांगतेचं कीर्तन म्हणून स्थान दिले गेलेलं आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याला परिपूर्णतेचं कीर्तन म्हणून स्थान दिलं गेलेलं आहे. मंदिराचं काम पूर्ण कधी झालं हे कशाहून समजतं? माऊली सांगतात, मंदिराची कामा कलशू. मंदिराचं काम पूर्ण झालं हे कलशारोहणाच्या कार्यक्रमावरून समजतं. नदीला पूर्णत्व कधी येतं? नदी एखाद्या वड्याला जाऊन मिळाल्यानंतर का, किंवा एखादा तलावाला जाऊन मिळाल्यानंतर का? नाही. नदीला पूर्णत्व कधी आहे? ज्या दिवशी नदी सागराला जाऊन मिळेल त्या दिवशी नदीला पूर्णत्व आहे. तुका म्हणे गंगा सागरी संगमी. नदीला पूर्णत्व जसं सागराला जाऊन मिळण्यामध्ये आहे, मंदिराला पूर्णत्व जसं कलशारोहणाच्या कार्यक्रमामध्ये आहे, तसं उत्सवाला किंवा सप्ताहाला पूर्णत्व काल्याच्या कीर्तनाने आहे. विढाला वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त आहे. पहा, 4 महिन्याचा चातुर्मास असू द्या, 1 महिन्याचा अधिक मास असू द्या, 7 दिवसाचा सप्ताह असू द्या किंवा 1 दिवसाचा एकता जरी असला तरी सांगता ही काल्यानेच होत असते. काला झाला
म्हणजे उत्सव संपला किंवा सप्ताह संपला असं वेगळं जाहीर करावं लागत नाही. अनन्यसाधारण महत्व. म्हणून हुशार कामगार पहा, महिन्यातून 20 दिवस जरी कामावर आलेला नसला तरी पगाराच्या दिवशी तो टपलेला असतो. तसा जाणता परमार्थिक नाही 7 दिवस सप्ताहामध्ये येता आलं किंवा नाही 5 महिने काकड आरतीला येता आलं, चातुर्मासामध्ये येता आलं तरी काल्याच्या कीर्तनाला हजर असतो. विठाला काही काही मंडळी यावर शंका घेतात. काय लावलं तुम्ही बुवा लोकांनी, उठलं की सुटलं गोपाळकाला दही लाही, गोपाळकाला दही लाही, 1.5 रुपयाची दही 2 रुपयाची लाही. याच्यापेक्षा चांगला पदार्थ आम्हाला घरी करून खाता येत नाही का? येईल. ऐका, याही पेक्षा चांगला पदार्थ तुम्हाला घरी करून खाता येईल, परंतु काल्याच्या प्रसादात तुम्ही काय खाताय याकडे लक्ष देऊ नका, कोण देतो याकडे लक्ष द्या. महाराज सांगतात, भानुदास गीते गात, भानुदास गीते गात, भानुदास गीते गात, भानुदास गीते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ नाथ. भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद प्रत्यक्ष विश्वाचा मालक, जगाचा मायबाप स्वतःच्या हाताने प्रसाद वाटतात. म्हणून काल्याच्या प्रसादाला विशेष असं महत्व प्राप्त आहे. प्रसाद या शब्दाचा जर अर्थच पाहायचा झाला तर सर्व दुःख निवारण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. शास्त्र सांगतं, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. सर्व दुःख निवारण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याला प्रसाद म्हणतात. आणि प्रसादाचा दुसरा अर्थ जर करायचा झाला तर प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे. प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे. आणि ही प्रसन्नता फक्त दोघांकडेच पाहायला मिळते. एक भगवंताकडे प्रसन्नता पाहायला मिळते आणि दुसरी प्रसन्नता आमच्या साधू संत महात्म्यांकडे पाहायला मिळते. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नाही. काजू खातो, बदाम खातो, पिस्ता खातो, मावा खातो, परंतु चेहरा बघितला तर सतत रडत असलेला. विचारलं त्याला, क्यों रोते हो जी? तो सांगेल, महाराज मैं रोता नहीं, मेरी सूरत ही कुछ ऐसी है, फोडली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नाही. प्रसन्नता फक्त दोघांकडे, एक भगवंताकडे प्रसन्नता आहे आणि एक संतांकडे. म्हणून प्रसाद दिल्याची उदाहरणं सुद्धा दोघांनीच. एक भगवंतांनी प्रसाद दिला, आताच प्रमाण दिलं, भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि दुसरा प्रसाद आमच्या साधू संत महात्म्यांनी दिला, त्याचंही प्रमाण देतो. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, एकाची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञान राज गोपाळांसिला या वाटी, ज्ञानराज गोपाळांसी माझा ज्ञान राज गोपाळांसिला या वाटी, माझा ज्ञानराज गोपाळांसिला या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. प्रसाद फक्त दोघांनीच वाटला. एक भगवंतांनी प्रसाद वाटला आणि दुसरा प्रसाद संतांनी वाटला. जीवाला प्रसाद वाटण्याचा अधिकार नाही. जीवाने फक्त प्रसाद सेवन करायचा. सेवन करण्याचा अधिकार जीवाला आहे, परंतु वाटण्याचा अधिकार एकतर देवाला वाटण्याचा अधिकार किंवा दुसरा संतांना वाटण्याचा अधिकार आहे. प्रसादाचे अनेक अर्थ करता येतील. प्रसादाचा रंग पांढरा आहे, दहीचा रंग पांढरा आहे आणि लाहीचा रंग सुद्धा पांढरा आहे. आणि पांढरा रंग हा समतेचं प्रतीक म्हणून सांगितलं जातो. माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये
श्री गणेशाचं वर्णन करते वेळी समता हा शुभ्रवर्णू असं वर्णन केलेलं आहे. समता म्हणजे समानता, सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा, एका व्यासपीठावर आणणारा संप्रदाय जर जगाच्या पाठीवर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय. सकळांशी येते आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांना एका व्यासपीठावर, कोण्याही जातीचा, कोण्याही पंथाचा, कोण्याही धर्माचा असू द्या, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा. वेदशास्त्री कुठल्याही प्रकारचा भेद केला जात नाही. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा अभेद असणारा संप्रदाय जर जगाच्या पाठीवर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि अशा या वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करावा लागतो. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये गोपिकांच्या समवेत आणि गोपाळांच्या समवेत जे काही लीला केल्या, जे काही चरित्र केलं, त्या चरित्राचा उच्चार केल्याने आम्हाला तो आनंद प्राप्त होतो. किंबहुना तो आनंद प्राप्त व्हावा या उद्देशाने ते चरित्र आपण उच्चार करायचं असतं. पहा, ऐका, चरित्र उच्चार करायला आणि चरित्र श्रवण करायला एकच फल प्राप्त आहे. जो कोणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करेल तो या जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होतो आणि तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. एवढा मोठा अधिकार या काल्याच्या कीर्तन प्रसंगी आहे. विठाला दुसरा महत्वाचा मुद्दा, आज तुम्हा आम्हाला जो काला प्राप्त होणार आहे, काला मिळणार आहे, तो काला स्वर्गातील ब्रह्मादिक देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. स्वर्गातील ब्रह्मादिक देवता लोकांनी काला मिळविण्याकरता इच्छा व्यक्त केली होती. नुसती इच्छाच व्यक्त केली असं नाही, काला मिळविण्याकरता त्यांनी प्रयत्न सुद्धा केले होते. परंतु प्रयत्न करूनही, इच्छा बाळगूनही त्यांना तो काला प्राप्त झाला नाही. परंतु सदैव भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहणाऱ्या त्या दैववान गोपाळांना तो काला सहज प्राप्त झाला. स्वर्गातील देवता लोकांनी इच्छा केली होती की नाही, परंतु कालातला शेष भाग, उष्टा भाग सुद्धा त्यांना प्राप्त झाला नाही. तुकोबार एका अभंगात वर्णन करतात, उचिष्ट न लाभे देवा, हा उचिष्ट न लाभे देवा, उचिष्ट न लाभे देवा, उचिष्ट न लाभे देवा, सदैव गोपाळा, सदैव गोपाळा, हा उचिष्ट न लाभे देवा, उचिष्ट न लाभे देवा, उचिष्ट न लाभे देवा. स्वर्गातील देवता लोकांनी प्रयत्न करून काल्याचा उष्टा भाग सुद्धा प्राप्त झाला नाही. परंतु ते हे सदैव गोपाळा आहे की नाही, त्यांना तो काला सहज प्राप्त झाला. का? देवादिकांना काला का प्राप्त झाला नाही त्याचंही कारण सांगितलेलं आहे. आणि गोपाळांनाच काला का प्राप्त झाला त्याचं सुद्धा कारण सांगितलेलं आहे. पहा, स्वर्गातील देवता लोकांना काला का प्राप्त झाला नाही, कारण स्वर्गातील देवता लोकांना त्यांच्याकडे असणारा त्यांच्या पदाचा अभिमान आहे. ज्यांच्याकडे अहंकार असतो, ज्यांच्याकडे अभिमान असतो, त्यांना काला प्राप्त होत नाही. मग काला मिळविण्याकरता निरअहंकारी व्हावं लागतं, लहान व्हावं लागतं. गोपाळ वृत्तीने लहान झाले होते म्हणून गोपाळांना तो काला प्राप्त झाला. तो स्वर्गातील देवतांना प्राप्त झाला नाही, तो गोपाळांना प्राप्त झाला. म्हणून खऱ्या अर्थानं जर भाग्यवान कोण असेल तर देवता लोकांपेक्षाही भाग्यवान ते गोपाळ आहेत. तुकोबारा एका प्रसंगात वर्णन करतात, तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, तयाविना कोणी नाही भाग्यवंत, तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, तयाविना कोणी नाही भाग्यवंत. हे सांगात गोविंदाचा अखंड, सांगात गोविंदाचा अखंड, सांगात गोविंदाचा, अखंड सांगात गोविंदा. तयाविना कोणी नाही भाग्य
असेल तर ते गोपाळांना प्राप्त झालं. स्वर्गातील देवता लोकांना स्वर्गातील पद मिळाली, अशाश्वत भाग्याची प्राप्ती झाली, कधीतरी नष्ट होणाऱ्या भाग्याची प्राप्ती झाली, परंतु गोपाळांना शाश्वत खऱ्या भाग्याची प्राप्ती झाली महाराज, जे भाग्य कधीच नष्ट होऊ शकत नाही. स्वर्गातील देवतांचं भाग्य कधीतरी पुण्य संपले की खाली यावंच लागणार आहे. तुका म्हणे जातील पुण्यक्षय अधोगती, खाली यावंच लागणार. मग पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपदाची उटी उतरी, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. परत यावं लागतं पुण्य सरल्याच्या नंतर. त्यांना तो काला प्राप्त झाला नाही, परंतु खरं शाश्वत भाग्य जर प्राप्त झाला असेल तर खरं दैववान त्या गोपाळांना प्राप्त झालेलं आहे. कधीही न संपणार हरी आला हाता मग कैसी भय चिंता, अशी अवस्था त्या गोपाळांची झालेली आहे. आता या अभंगामध्ये पहा, डायरेक्ट काल्याचाच प्रसंग अभंगामध्ये येतो. त्यामुळे अभंगाच्या भावार्थानंतर एकाच दोन लीला सांगून आपण कीर्तन समाप्त करणार आहोत. पण अभंगाच्या भावार्थ अगोदर महत्वपूर्ण असल्यामुळे यशोदा मातेने भगवान कृष्ण परमात्म्याला सूचना दिली. कृष्णा म्हटले, आता तू गावात राहू नको. गावात राहिला तरी कोड्या करतोस, घरी राहिलास तरी कोड्या करतोस, म्हणून उद्यापासून तू का गाई वळण्याकरता रानात जा. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना, गाई वळण्याकरता उद्यापासून तू रानामध्ये जा. कृष्ण परमात्मा मनातल्या मनात म्हणू लागले, मम्मी ज्याची गेली अनेक दिवसापासून मी वाट पाहत होतो तेच तू बोललीस. मलाही घरात बसून फार कंठाळा आलाय. गेली 8 महिन्यापासून कुलूप लावून ठेवलंय मला. मलाही घरात बसून फार कंटाळा आलाय. मी काही निकामी आहे का? मला काही कामं नाहीत का? निकामी माणसाचं फार असतं पहा. ज्याला काहीच काम नाही त्याच्याकरता हा लॉकडाऊन फार सुंदर आहे. निकामी माणसं पहा, बाजारामध्ये गेले, ज्याला काहीच खरेदी करायची नाही तो सकाळी सकाळी बाजारात जातो. या दुकानात जाय, त्या दुकानात जाय, याचा भाव विचार, त्याचा भाव विचार, घ्यायचं काहीच नाही. परंतु ज्याला अधिक खरेदी करायचंय तो फटकुन्या जातो, आपली यादी देतो, 10-5 मिनिटांमध्ये खरेदी करून परत निघतो. तसा मी निकामी माणूस दिसलो का तुम्हाला? मला पुढेही बहुत करणे आहे, मला भरपूर कामं करायचे. भगवान कृष्ण परमात्म्याने लगेच सर्व गोपाळांना एकत्रित जमा केलं आणि गोपाळांना एकत्रित जमा करून सांगितलं, उद्यापासून आपण गाई वळायला रानात जायचंय. कोण कोण सोबत येणार? गोपाळामध्ये तर ठरलेलं होतं महाराज, जिथं जिथं तुम्ही तिथं तिथं आम्ही, ज्या ज्या वेळेस तुम्ही त्या त्या वेळेस आम्ही, जेव्हा जेव्हा तुम्ही तेव्हा तेव्हा आम्ही. याचाच अर्थ असा आहे, ज्या ज्या वेळेस भगवंताचा अवतार होतो त्या त्यावेळेस गोपाळ भगवंताच्या सोबत येतातच पहा. येतो जातो आम्ही देवाचा सांगात, येतो जातो आम्ही देवाचा सांगात, येतो जातो आम्ही देवाचा सांगात, येतो जातो आम्ही देवाचा सांगात. तुका म्हणे गात गोड नाम, तुका म्हणे गात गोड नाम, येतो जातो आम्ही देवाचा सांगात, येतो जातो आम्ही देवाचा सांगात. तुका म्हणे गात देवाचा, तुका म्हणे गात देवाचा, येतो जातो आम्ही देवाचा सांगात, येतो जातो देवाच्या सांगात. आम्ही देवाच्या संगतीतच येतो आणि देवाच्या संगतीतच आम्ही जातो. जेवढे जेवढे देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात तुकोबराय आदी करून गोपाळ देवाच्या समवेत आलेले पहा. ज्यावेळी भगवान परमात्म्याचा नरसिंह अवतार धारण केला त्यावेळी भक्त प्रल्हाद स्वरूप तुकोबराय सोबतच आले होते की नाही? ज्यावेळी भगवान परमात्म्याने प्रभू रामचंद्राचा अवतार धारण केला त्यावेळी अंगद स्वरूप तुकोबराय देवाच्या सोबतच आले की नाही? आणि वानराच्या रूपाने सर्व गोपाळ आले. ज्यावेळी कृष्ण परमात्म्याचा अवतार धारण केला त्यावेळी उद्धव स्वरूप तुकोबराय देवाच्या सोबतच होते आणि गोपाळाच्या रूपाने सर्व संत मंडळी सोबतच होते. पुन्हा कलियुगामध्ये या, ज्यावेळी कलियुगामध्ये पांडुरंगाचा अवतार धारण केला नामदेव स्वरूप तुकोबराय पुन्हा अवताराला आले आणि पुन्हा तुकोबरायच्या रूपाने तवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. प्रत्येक अवतारात देवासोबत संत जन्माला येतात, कारण देवाला संताशिवाय करमत नाही आणि संताला देवाशिवाय करमत नाही. तुका म्हणे आम्ही देवाचा सांगात, नाही विसंबत येर येरा. आम्ही एकमेकाला सोडून राहू शकत नाही, राहू शकत नाही महाराज. भगवान परमात्मा एका ठिकाणी म्हणतात, तयाचनी मज इथे येणे, तया लागी मज जन्मा येणे. किंवा ज्ञानोबा एका ठिकाणी वर्णन करतात, तया सांगाचेनी सुरवाडे
मज विदेहा देह धरणे गडे किंबहुना आवडे निरूपम. ज्ञानोबाऱ्या सांगतात मला संताशिवाय करमत नाही म्हणतात देव. आणि संत सुद्धा भगवंताशिवाय करमत नाही. त्यांचं काय आपल्यासारखं आहे का? 5 वर्ष इलेक्शन लागलं तेवढंच पाठीमागे राहायचं असं आहे का? एकदा का इलेक्शन संपलं, खाण्यापिण्याचं संपलं, मग त्याची न आपली गाठ 5 वर्ष घ्यायचीच नाही असं आहे का? हा समाज आहे महाराज. समाजाचं असं एक वर्तन असतं पहा. बँकेचं कर्ज मिळाल्यानंतर पार्टी मागणाऱ्याची संख्या भरपूर असते बरं का. परंतु ज्यावेळी बँकेची जप्ती येते त्यावेळी मात्र सोडवायला कुणी येत नसतं. हा समाज आहे. तसं तुकोबाऱ्यांचं देवाचं नातं होतं का? तसं संत महात्म्याचं देवाचं नातं होतं का? नाही महाराज. देवाला भगवंताशिवाय, देवाला तुकोबाऱ्याशिवाय म्हणजे संतांशिवाय करमत नाही आणि संताला देवाशिवाय करमत नाही. एकमेकाचा सांगात होतंय. तो संत मंडळी गोपाळ देवाला विचारतात, देवा उद्यापासून तुम्ही गायी वळायला जाणार आहात? म्हटले हो, आम्ही तुमच्या सोबत येणार. देवाने सांगितलं अरे मला तुमच्याशिवाय करमत नाही, मीच तुम्हाला सोडून जाणार नाही. मला करमत नव्हतं म्हणून तर मी अनेक तत्वाने निर्माण झालो ना. एकले निकंठेची म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. अनेक तत्वांनी परमात्मा कशासाठी निर्माण झाला? न रमते बुधा, एकट्याला करमत नव्हतं म्हणून परमात्मा अनेक तत्वांनी निर्माण झाला. सर्व गोपाळांना एकत्रित जमा केलं आणि सर्व गोपाळांना एकत्रित जमा करून भगवान परमात्मा सूचना देतात, गोपाळांनो उद्यापासून आपल्याला गायी वळायला जायचे, उद्या गायी वळायला जायचंय. परंतु आज त्याचं मार्गदर्शन भगवान परमात्मा करतायत. पहा, हा शब्द लक्षात ठेवा. मार्गदर्शन भगवान परमात्मा करतात. मार्गदर्शक या शब्दाचा जर अर्थच पाहायचा झाला तर कशाला मार्गदर्शक म्हणावं? पुढे येणाऱ्या मार्गाची यथेंभूत माहिती ज्याला आहे आणि त्या मार्गावर काय काय प्रतिबंध येतात, काय काय अडथळे येतात, त्या अडथळ्याचं निवारण कसं करावं याचंही सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक म्हणतात. मग भगवान परमात्मा तर संपूर्ण गोकुळाचे मार्गदर्शक आहेत, नवे नवे संपूर्ण विश्वाचे मार्गदर्शक आहेत. नाहीतर कसं व्हायचं महाराज? मार्गातलं जर माहिती नसलं ना, काय झालं, 2 जण फिरायला गेले हिमालयामध्ये फिरायला गेले. तिथं बर्फ पडू लागला आणि हिमालयात फिरायला गेल्याच्या नंतर बर्फ पडू लागल्याच्या नंतर मग तिथं जाऊन म्हणू लागले आपण स्वेटर आणला तर बरं झालं असतं, आपण हातमोजे आणले असते तर बरं झालं असतं, पायमोजे आणले असते तर बरं झालं असतं. आता म्हणून काय उपयोग आहे का? हे कधी ठरवलं पाहिजे? आपल्याला कुण्या प्रवासाला जायचंय, आपण कुठं जातोय, मग सोबत काय काय साहित्य लागल याची यादी अगोदरच केली पाहिजे. तसं भगवान परमात्मा उद्या गायी वळायला जाणार आहेत, परंतु आज गोपाळांना मार्गदर्शन करतात. गोपाळांनो उद्यापासून आपल्याला गायी वळायला जायचंय, पण काही साहित्य सोबत घ्यायचे. गोपाळ म्हटले काय काय घ्यायचे कृष्णा सांगा. देवाने सांगितलं आपण गवळ्यांचे पोरं असल्यामुळे प्रत्येकाने गायी वळणं आपला हा धर्म आहे, म्हणून आपापल्या गायी सोबत घ्या. प्रत्येकाने आपापल्या गायी सोबत घेतल्या. पुन्हा भगवान परमात्म्याने दुसरी सूचना दिली, गोपाळांनो आपल्याला गायी तिथं चारायला सोडल्याच्या नंतर आपल्याला अजून काही साहित्य सोबत घ्यायचे. पोरांनी विचारलं काय काय घ्यायचे देवा? म्हटले घोंगडी सोबत घ्या. आता घोंगडी कशा करता? घोंगडीचा 2-3 पद्धतीने उपयोग होतो. पहा, घोंगडीचा 2-3 पद्धतीने उपयोग होतो. एक, ऊन लागायला तरी घोंगडी पांघरून बसता येते, थंडी वाजायली तरी घोंगडी पांघरून बसता येते, पाऊस आला तरी घोंगडीपासून आपल्याला संरक्षण मिळतं, आणि एखाद्या अवघड जागेवर जर आपल्याला बसायचं असेल तर घोंगडी अंतरून बसता येते, म्हणून घोंगडी सोबत घ्या. एका हिंदी भाषेतल्या गवळणीने फार सुंदर भाव सांगितला या घोंगडीचा बरं का. हिंदी भाषेतल्या गवळणीने ती गवळण म्हणते, कारो कन्हैया काली कमलिया कारो जमुना के तीर हरी की मुरली बाजे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. फार सुंदर भाव आहे. हा, घोंगडीचा रंग कसा आहे? काळा आहे. यमुनेच्या डोहातल्या पाण्याचा रंग कसा आहे? काळा आहे. आणि भगवान कृष्ण परमात्मा जो मार्गदर्शन गोपाळांना करतायत त्यांचा रंग कसा आहे? काळा आहे. या काळ्या काळ्या रंगाचा तिथं त्रिवेणी संगम घडणार आहे, म्हणून घोंगडी सोबत घ्या, गायी सोबत घ्या, घोंगडी सोबत घ्या. अजून काय काय घ्यायचंय देवा? गोपाळांनी प्रश्न केला. देवाने सांगितलं अरे आपण तिथं गायी चारायला सोडल्याच्या नंतर अनेक प्रकारचे खेळ खेळणार आहोत. पहा, हुतुतू, हमामा, लगोरी, चेंडूफळी, है की नाही? चेंडूफळी म्हणजे क्रिकेट नावाचा पहिला खेळ जर कुणी खेळला असेल, क्रिकेटची निर्मिती जर कुणी केली असेल तर आमच्या कृष्ण परमात्म्याने केली. आता दुर्दैव असं आहे, ते इंग्लंडला गेला, तिथला राष्ट्रीय खेळ बनला. आज संपूर्ण जगावर राज्य कोणता खेळ करत असेल तर
क्रिकेट करतो. परंतु पहिल्यांदा जर क्रिकेट कुणी खेळला असेल तर आमच्या भगवान परमात्म्याने क्रिकेट खेळलेला आहे. पहा, मग क्रिकेट खेळण्याकरता, इटी दांडू खेळण्याकरता, हे जे खेळ खेळायचे त्या खेळ खेळण्याकरता लागणारं साहित्य सोबत घ्यायचे. काय काय साहित्य लागतं क्रिकेट खेळायचं म्हटल्यानंतर? बॅट लागतो, बॉल लागतो, पॅड लागतात, हेल्मेट लागतं, ग्लोव्ज लागतं. म्हणजे क्रिकेट खेळण्याकरता लागणारं हे साहित्य लागतं. बरं, इटी दांडू खेळायचे असेल तर दांडू वेगळी आहे, विटू वेगळी आहे, विटी वेगळी आहे. हे सगळं साहित्य खेळण्याकरता आपल्याला सोबत. भवरा खेळायचा असेल तर दोरी लागते आणि भवरा लागतो. मग हे जे खेळ खेळायचे, हे खेळ खेळण्याकरता लागणारं साहित्य आपल्याला सोबत घेऊन जायचे. यमुनेच्या डोहावरती गायी चारायला सोडल्याच्या नंतर तिथं अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. त्या खेळासाठी लागणारं साहित्य सोबत घ्या. गोपाळ म्हटले, देवा ठीक आहे, आम्ही साहित्य सोबत घेऊ म्हटले. अजून काय काय? गायी वळायला गेले नाहीत अजून, फक्त सूचना सांगते. अजून काय काय घ्यायचं देवा? त्याने सांगितलं तिथं खेळ खेळून झाल्याच्या नंतर आपल्याला भूक लागण्याची शक्यता आहे. खेळ खेळून झाल्याच्या नंतर भूक लागण्याची शक्यता आहे. मग का तिथं काही कवठळीच्या काल्याची पंगत आहे का? बसले जिलबी खायला लगेच? असं आहे का? का कवठळीच्या महापूजेच्या पंक्तीत 1 महिना आमच्या गावातल्या पोराने एकतर शाळा नाही, शाळा नसल्यामुळे खेळ खेळायचा बाहेर, आणि जशी महापूजेची पंगत सुरुवात झाली की पोरं हुर्र करीत पंक्तीला बसायचे. मग तशी पंगत आहे का तिथं वाळवंटाच्या किनारी? तिथं जेवायला काही नाही म्हटले देव, तिथं जेवायला तुम्हाला काही मिळणार नाही. मग काय करा? आपापल्या शिदोऱ्या सोबत घ्या. पण एक गोष्ट महत्वाची आहे, शिदोऱ्या सोबत घेतल्या म्हणून घरून उपवाशी येऊ नका. ऐकताय ना तुम्ही? शिदोरी सोबत घेतली म्हणून घरून उपवाशी येऊ नका. जी शिदोरी तुम्ही अगोदर ती शिदोरी घरी खा, आणि जी घरी खाल्ली ती सोबत घ्या, आणि जी सोबत खाल्ली ती आधी घरी खा. याचंच चिंतन, याचंच वर्णन तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आता हेची राम, आता हेची हरे नामाचा खिचारी काला गोपाळांना सूचना देतात, जी शिदोरी तुम्ही सोबत घेतली ती शिदोरी अगोदर घरी खा, आणि जी घरी खाल्ली ती शिदोरी सोबत घ्या. आता या अभंगाचे 2 पाठ आहेत. पहा, 2 पाठ आहेत. एक पाठ असा आहे, जेवू हेची जेवू असाही पाठ आहे, आणि दुसरा आहे आता हेची जेवू. आता माझ्या अभ्यासात किंवा माझ्या वाचनात जो पाठ गेला तो आता हेची जीव आहे की नाही. आता हा वर्तमान कालवाचक शब्द आहे, आणि वर्तमान कालवाचक शब्द हा भूत आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून व्यावर्तक आहे. आता मी कीर्तन करतोय हा वर्तमान काल आहे, आता मी जेवण करतोय हा वर्तमान काल आहे.
आता जेवण करा आणि जेवण झाल्याच्या नंतर खेळ झाल्याच्या नंतर आपल्याला जी शिदोरी खायचे ती सवे घेऊ शिदोरी, कारण वाळवंटाच्या किनारी खेळ खेळण्याकरता जागा उत्तम आहे, खेळ खेळण्याकरता जागा चांगली आहे, परंतु तिथं खाण्याकरता काही नाही, म्हणून सवे नाम सोबत बरोबर आपल्याला शिदोरी सोबत घ्यायचे. हा झाला गोपाळांपुरता अर्थ. बरं का, आतापर्यंतचा जो अर्थ आहे तो तुमच्या आमच्या करता नाही, भगवान परमात्म्याने गोपाळांकरता सांगितलेला हा अर्थ आहे. आता तुमच्या नामच्या करता थोडासा वेगळ्या पद्धतीने अर्थ पाहावा लागेल. पहा, आता म्हणजे या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर, आता म्हणजे या मनुष्य देहाच्या मध्ये आल्याच्या नंतर 84 लक्ष येवणी फिरून आपण फिरत फिरत या मनुष्य देहामध्ये आलो. बहुता दिसा फेरा आला या नगरा. या मनुष्य देहामध्ये आम्ही कधी आलो? 84 लक्ष येवणी फिरून आल्याच्या नंतर प्रत्येकाला एक दिवस इथं मरावं मात्र लागतं. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? लक्ष द्या इकडं. एक दिवस प्रत्येकाला मरावं लागतं. कुणी अमर आहे का इथं? एक जण म्हटला, महाराज मलाही मरण येईल का? म्हटलं, कोण आहे बाबा तू? त्यानं सांगितलं, महाराज काल परवा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून मी निवडून आलोय. मला लोकप्रतिनिधित्व म्हणून ग्रामपंचायतमध्ये लोकांनी पाठवलं, मी मरण का? अरे त्याला सांगितलं, बाबा येत उरो नाही आले अवतार, ये रते पामर जीव किती. प्रत्येकाला मरावंच लागतं महाराज. भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार धारण केला, त्यांना सुद्धा एक दिवस इथून जावं लागलं. मग कोणाचं कितीही आयुष्य असू द्या, काही काही जणांचं आयुष्य भाऊ कल्पच्या कल्प सांगितलं. कल्प लक्षात येते ना? कशाला कल्प म्हणावं? ऐका, 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं आहे, 8,64,000 वर्ष आयुष्य द्वापार युगाचं आहे, 12,96,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगाचं आहे, 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाचं आहे. या 4 युगाची बेरीज करा, एक महायुग होईल. असे 1,000 महायुग झाले की एक कल्प होतो. ऐकताय ना तुम्ही? असे 1,000 महायुग झाले की एक कल्प होतो. आणि अशा 14 कल्पाचं आयुष्य होतं मार्कंडेय नावाच्या ऋषीचं. 14 कल्पायुष्य मार्कंडेया पडे, तव रोम हर्षा एक रोम जडे, बकत झालं ब्याचे निमिष मोडे, एवढे गेले. अरे हे म्हणा, 14 कल्प आयुष्य होतं मार्कंडेय नावाच्या ऋषीचं. पण एक दिवस त्यांना सुद्धा मृत्यू आला. पहा, आला. त्याच्या पुढे आहे का, कॉम्प्युटर बंद पडल एवढी मोठी यादी आहे. जेव्हा 14 कल्प आयुष्य मार्कंडेय नावाच्या ऋषीचे होतात, तेव्हा बकत आलब्य नावाच्या ऋषीचा, रोमहर्ष नावाच्या ऋषीचा अंगावरचा एक रोम गळून पडायचा. एक रोम. असे आपल्या शरीरावरती किती रोम असतात? 3.5 कोटी रोमांयुक्त शरीर असतं. ऐका, कॉम्प्युटर बंद पडेल, 3.5 कोटी वेळा 14 कल्प व्हावे लागतील, तेव्हा रोमहर्ष नावाच्या ऋषीचा मृत्यू, पण मृत्यू मात्र निश्चित ठरलेला. अजून पुढे सांगतो, जेव्हा रोमहर्ष नावाच्या ऋषीचा मृत्यू होतो, तेव्हा बकधालब्याचे निमिष मोडे. बकधालब्य नावाचे ऋषी होते, त्यांचा एक निमिष व्हायचा. निमिष कशाला म्हणतात माहित आहे? कशाला म्हणतात निमिष? पापणीला उघडजाप करण्याला जितका कालावधी लागतो त्याला निमिष म्हणतात. उगा आपण 1 सेकंद धरू, उगा 1 सेकंद धरू. असे दिवसाचे किती सेकंद असतात मोजलेत का कधी? 21,600 सेकंदांनी एक दिवस असतो. आणि एवढं आयुष्य, मग त्याचं 100 वर्षाची गणना करा. जगातलं कोणतंच कॉम्प्युटर काम करणार नाही. एवढं जरी आयुष्य असलं तर काळ तुम्ही किती दिवस जगलात याला काळाला महत्व नाही. काळ काय पाहतो? अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, किती आहे अवकाश. ओ घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे तुम्ही किती दिवस जगलात याच्याशी काळाला काही देणं घेणं नाही. काळ काय पाहतो? अजून किती आहे अवकाश. मराव मात्र प्रत्येकाला लागतं. ऐका, आपण आईच्या पोटात असताना, गर्भात असताना काही गोष्टीचा निर्णय झालाय. पहा, शास्त्र सांगतं विशेषतः 5 गोष्टीचा निर्णय झालेला आहे. आयुष्य, वित्त, विद्या, कर्म
आणि निधनमेवच मृत्यू या 5 गोष्टीचा निर्णय नक्की झालेला आहे. मराव प्रत्येकाला लागतं, फक्त माहितीने कधी मरायचे ते. प्रत्येकाच्या गाड्याचं रिझर्वेशन ठरलंय, कोणी कोणत्या गाडी जावं हे सुद्धा ठरलंय, कधी निघायचं हे सुद्धा ठरलंय, फक्त माहिती नाही. आणि मेल्यानंतर आपल्याला इथून कुठं जायचं माहिती आहे? परलोकात जायचं. मी मुद्दाम म्हणून परलोक हा शब्द वापरतोय. आता कोणी कोणी कोणत्या लोकात जावं हे ज्याच्या ज्याच्या कर्मावर अवलंबून आहे. आपल्या मेल्यानंतर आपले मुलं जरी पाठीमागं आपल्या पत्रिकेवरती टाकत असले आमचे वडील वैकुंठवासी झाले, कैलासवासी झाले, स्वर्गवासी झाले, तो त्यालाच माहीत जाणाऱ्याला तो नेमका कोणता वासी झाला आहे की नाही. आयुष्यभर जर कोंबड्याचाच काटा काढला असेल, आयुष्यभर जर बाटल्याच फोडल्या असतील, लोकांचं वाटूच केलं असेल, तर मग काय तो कसा काय स्वर्गवासी होणार? जरी त्याच्या पत्रिकेत स्वर्गवासी लिहिलं तरी तो नरकवासी झाल्याशिवाय राहत नाही. विठाला सांगायचा मुद्दा हा, इथून गेल्यानंतर आपल्याला परलोकाचं मार्गक्रमण करायचंय. बरं, परलोकाचं ज्या लोकांचं मार्गक्रमण करायचंय त्या लोकांचा त्या किलोमीटर माहित आहे का आपल्याला? त्याचा अंतर माहित आहे का? कोण सांगू शकतं यमाच्या दरबारात जाण्याकरता किती कालावधी लागतो, किती अंतर? सांगताच येत नाही. हजारो किलोमीटरचा, लाखो किलोमीटरचा तो अंतर आहे, हजारो लाखो वर्षाचा तो अंतर आहे. तो कापता कापता आपल्याला नाकी नऊ येऊन जातील महाराज. तो कापणं शक्य नाही, तरी आपल्याला तो कापायचाच आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास आपल्याला इथून जायचंय. बरं, त्या प्रवासात भूक लागण्याची शक्यता आहे का? हजारो किलोमीटरच्या प्रवासामध्ये भूक लागण्याची शक्यता आहे. मग तिथं पंगत आहे का? पुन्हा पंक्तीकडे विषयाला, तिथं पंगत आहे का? बरं, नवीन काही तयार करून तिथं खाता येतं का? कल्पना करा, आपण 4 धाम यात्रेला गेलो, 4 धाम यात्रेला गेलो आणि 4 धाम यात्रा करते वेळी 10-15 दिवसाची यात्रा आपली संपन्न झाली. एके दिवशी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला लागला असता दर्शन बारीमध्ये आपलं पाकिट चोरीला गेलं. नवीन पैसे तयार करण्याचं आपल्याकडे तिथं साधन आहे का? मग आपण काय करतो? गावाकडे फोन लावतो, पोरांना फोन करतो, अरे आमची 15 दिवसाची यात्रा फार सुंदर झाली पहा, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला लागलो होतो, दुर्दैवानं माझं पाकिट चोरीला गेलं, कृपया पैसे पाठव. आणि तू पैसे पाठवलास तरी तुझे वडील गावाकडे येऊ शकतील, आणि नाही जर पाठवलास तर इकडं चातुर्मासाला थांबतील. तिथं नवीन तयार करण्याचं काही साधन आहे का? नवीन तयार करता येत नाही, गावाकडून मागावं लागतं. तसं या परलोकाच्या मार्गक्रमणामध्ये आपल्याला नवीन तयार करता येत नाही, मग ते इथूनच बांधून घेऊन जायचंय. बरं, बांधून घेऊन जायचंय, हजारो किलोमीटरचा प्रवास आहे. मग कोणती शिदुरी तिथं चालेल? सकाळी केलेलं पिठलं संध्याकाळी विटतं. ऐकत आहे ना तुम्ही? सकाळी केलेलं पिठलं गरम भाकरीवरती बांधलं तर संध्याकाळी खाण्यायोग्य राहत नाही, विटलं म्हणतो आपण, आमलं म्हणतो, खाता येत नाही. मग हजारो किलोमीटरच्या प्रवासामध्ये नेमकी कोणती शिदुरी चालते? ऐका, जी शिदुरी कधी कुजणार नाही, जी शिदुरी कधी विटणार नाही, जी शिदुरी कोणी चोरणार नाही, ज्या शिदुरीचं ओझं होणार नाही, अशी शिदुरी नेमकी कोणती आहे? आणि जी शिदुरी आपल्याला परलोकामध्ये यमापासून सोडवील, अशी एकच शिदुरी आहे, एकच शिदुरी. आमच्या महाराजाला विचारा, महाराज सांगतात कोणती शिदुरी आहे? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, 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 करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविन यमा पासोनिया, हा सोडविन यमा पासोनिया, सोडविन यमा पासोनिया, हा सोडविन यमा
जी शिदोरीचं ओझं होणार नाही, ज्या शिदोरीला कोणी चोरून नेणार नाही आणि यमापासून सोडविल अशी एकच शिदोरी आहे. त्या शिदोरीचं नाव आहे भक्ती. भक्ती नावाची एक शिदोरी अशी आहे महाराज, ती कधी विटत नाही. विट नाही पांडुरंगी वाडे अंगे आरतते, किंवा विटे ऐसे सुख भक्ती रस नोहे. विटणे हे भक्ती रसात नाहीच महाराज. अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. विट आणि विटणं हे भक्ती रसात नाहीच महाराज. हा, ते प्रत्येक क्षणाला वाढत राहते. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे प्रतिक्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाक्षणाला ती भक्ती नावाची शुद्री वाढते. वाढते महाराज. बरं, आपल्यापासून कोणी हिसकावूनही घेत नाही, कोणी चोरून नेत नाही, त्या शिदोरीचं ओझं होत नाही. हजारो वर्ष लाखो वर्ष टिकणारी शिदोरी कोणती असेल तर भक्ती नावाची शिदोरी आहे. मग बाकीचं काही सोबत येत नाही महाराज. येतं का काही सोबत बाकीचं? संसारातली कुठलीही गोष्ट सोबत येत नाही. धनदारा पुत्रजन येतं का सोबत? हा, पत्नी कुठपर्यंत? दारापर्यंत. हा, जन स्मशानापर्यंत. ज्ञानोबाऱ्या सांगतात देहग्रहाची कामिनी ही तव राहिली भुवनी, मी जळतसे स्मशानी अग्नी सवे एकला. बाकीचे फक्त कुठपर्यंत? जाळणाऱ्याची संख्या हजारोने असते, जळावं मात्र एकट्याला लागतं, कोणी सोबत येत नाही. आपण सर्वजण जाणकारात सहज आपण जर अंतयात्रेला जात असाल तर जात असताना विसाव्याला आपल्या वटीत टाकली ज्वारी किंवा धान्य सुद्धा काढून घेतात की नाही? कपडे सुद्धा जळून जातात, सोबत काहीच येत नाही. मग सोबत काय येतं? आपण केलेलं कर्म. भागवतात सांगितल्याप्रमाणे कर्मानुगो गच्छन्ति जीव एकाहा. आपण केलेलं जे दिव्य कर्म असेल तेच कर्म सोबत येतं, बाकी काही येत नाही. मग ते कर्म चांगलं कर्म असू द्या, अन्यथा वाईट कर्म असू द्या. हा, ज्ञानोबाराय सांगतात माळ्याच्या बागेतून वारा गेला म्हणजे काहीच घेऊन जात नाही असं नाही. माळीच्या बागेत, माळ्याच्या फुलाच्या बागेमधून वारा जातो, पण तो वारा काहीच घेऊन जात नाही असं नाही. तो वारा त्या बागेतला मकरंद सुगंध घेऊन जातो. तसा माणूस गेल्याच्या नंतर, आपण गेल्याच्या नंतर सोबत जरी काही येत नाही आपण म्हणत असलो तर आपण केलेलं कर्म सोबत येतं. कर्म मात्र सोबत येतं. मग बरं वाईट कर्म असेल दोन्हीही सोबत येतं. यमराजाच्या दरबारात आपल्याला उभं केलं जातं आणि यमराजाच्या दरबारात उभं करून तिथं विचारलं जातं, हा महाराज हा पुण्य कर्म केलेला आहे, याने एकादशी धारण केलेली आहे, हा याने व्रत सोमवार धरलेला आहे, हा आषाढी वारी पंढरपूरची वारी केलेली आहे, 5 महिने चातुर्मासाला एकही दिवस खाडा न करता उपस्थित राहिलेला आहे. असं म्हटल्याच्या नंतर यमराज काय म्हणतो माहिती आहे का? याला काय करा, आदरपूर्वक विष्णूचा पाहुणा म्हणून सोडा. यमाच्या दरबारातून सोडलं जातं. कुठं? विष्णू लोकामध्ये विष्णूचा पाहुणा म्हणून सोडलं जातं. हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबाऱ्यांनी 2 पाहुणे सांगितले. आपण जर हरिपाठ व्यवस्थित त्या चातुर्मासामध्ये ऐकला असेल, वाचला असेल, त्याचा अभ्यास केला असेल तर हरिपाठामध्ये 2 पाहुणे सांगितले. 2 पाहुणे, एक यमाचा पाहुणा सांगितला हरिपाठामध्ये आणि दुसरा पाहुणा सांगितला विष्णूचा. हरिविना जन्म नरकाची पैजाला, 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 हरिविना जन्म नरकाची पैजाला. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय राम, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे दोन पाहुणे हरिपाठामध्ये सांगितले. एक हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. एक यमाचा पाहुणा आहे
आणि दुसरा पाहुणा विष्णूचा आहे तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. एक विष्णूचा पाहुणा आहे आणि दुसरा यमाचा पाहुणा आहे. यमाचा पाहुणा व्हायचा असेल तर पाप कर्म करा, अशुद्ध आचरण करा, करू नये ते करा, खाऊ नये ते खा, जाऊ नये तिकडे जा, वागू नये तसं वागा. आपोआप यमाचा पाहुणा झाल्याशिवाय राहत नाही. पहा. आणि दुसरा विष्णूचा पाहुणा जर व्हायचा असेल तर तीर्थवृत्ती भाव तीर्थावृत्ती भाव ठेवा. अंतःकरणामध्ये करुणा धारण करा. अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती साठवा, त्यांचं नामस्मरण करा. आपोआप यमाचा पाहुणा न होता भगवान कृष्ण परमात्म्याचा किंवा विष्णूचा पाहुणा झाल्याशिवाय राहत नाही. विष्णूचा पाहुणा झाला तरी पाहुणचार आहे बरं का, आणि यमाचा पाहुणा झाला तरी पाहुणचार आहे. विष्णूचा पाहुणा झाला तरी पाहुणचार, यमाचा पाहुणा झाला तरी पाहुणचार. यमाचा पाहुणचार काय आहे? मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा, मारिती जोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. यमाचे किंकर बहु साल, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती यमाचे किंकर बहु साल, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल, मारिती तोडीती जोडीती पाहुणा झाला तरी पाहुणचार आहे, विष्णूचा पाहुणा झाला तरी पाहुणचार आहे. यमाचा पाहुणा व्हा पाहुणचार, मारिती तोडीती जोडीती निष्ठूर ऐकणी यमाचा पाहुणचार आहे. आणि विष्णूचा पाहुणचार शांती सुखाच्या आसनावरती बसवलं जातं. उलट तुमची पाद्यपूजा केली जाते, जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्त केलं जातं. एवढा मोठा अधिकार विष्णूच्या पाहुणचारामध्ये आहे. मग व्हायचंच असेल तर यमाचा पाहुणा न होता विष्णूचा पाहुणा व्हा ना. आणि विष्णूचा पाहुणा व्हायचा असेल तर करा हरिभक्ती, है की नाही, परलोकी येईल कामा. हरिभक्ती नावाची एक शिदुरी आहे, ती परलोकापर्यंत येऊ शकते. आणि परलोकापर्यंतची शिदुरी जर न्यायची असेल तर या वर्तमान काळामध्ये म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर ती हरिभक्ताची शिदुरी आपण सेवन केली पाहिजे बा. म्हणून तुकोबाराय म्हणतात आता हेची जीव, है की नाही, या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर भक्ती नावाची शिदुरी जेवू आणि इथून परलोकात जायचंय. मग सवे घेऊ शिदुरी सोबत सुद्धा ती शिदुरी घेऊन जायचंय. बाकीची शिदुरी सोबत येत नाही, हा तुमच्या आमच्या करता अर्थ आहे. गोपाळांकरता मगाशी सांगितलेला अर्थ हा तुमच्या आमच्या करता आहे. सोबत शिदुरी घेऊन जायचे, भक्ती नावाची शिदुरी सोबत घेऊन जायचे. गोपाळांनी भक्ती नावाची शिदुरी सोबत घेतली, वाळवंटाच्या किनाऱ्यावर गेले आणि तिथं जाऊन काला करतात. कोणता काला करतात? हरिनामाचा गिजडी काला, हरिनामाचा खिचडी 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 खिचडी काला काला, हरिनामाचा खिचडी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साजनेरा, प्रेमे मोहिला साजनेरा, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा
सौभाग्य आहे बरं का. ही मंडळी आमच्या कीर्तनाला उभा राहावीत एवढी आमची पात्रता नाही. एवढी आमची पात्रता नाही. पहा, भाऊसारखी मंडळी, गोपाळे बुवासारखी मंडळी ही आमच्या कीर्तनाला उभा राहावीत ही आमची पात्रता नाही, आमची योग्यता नाही. परंतु त्यांचं आमच्यावर असणारे प्रेम, त्या प्रेमापोटी हे सगळं सुरू आहे. पहा बरं का. वारकरी संप्रदायातील एक अनमोल असं रत्न बरं का. आपल्या गावचं भाग्य आहे, आपल्या गावाचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचं आपल्या गावावरती प्रेम आहे, म्हणून हे संबंध जुळून येतात. पहा, नाहीतर अशी माणसं सापडणं फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे बरं का. भगवान परमात्मा गोपाळांना मार्गदर्शन करतात. गोपाळांनो, सोबत शिदुरी घ्यायची तर भक्ती नावाची शिदुरी घ्या, आणि भक्ती नावाची शिदुरी सोबत येते. गोपाळाने ती शिदुरी सोबत घेतली, वाळवंटाच्या किनारी गेले, तिथं जाऊन काला केला. कोणता? हरिनामाचा. खिचडी काला, प्रेमे मोहिला, साधने. काल्याचे 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेत. पहा, 3 प्रकारचा काला अध्यात्मामध्ये सांगितला जातो. एक वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून असणारा काला आहे. जीव आणि शिव यांचं ऐक्य. जीव आणि शिव यांच्यामध्ये जे भेदाचं कवाड आहे ते दूर सारून जीव हाच ईश्वर स्वरूप आहे या बोधाला येणे हा एक कालाच आहे. तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म या महावाक्याचा जेव्हा बोध होतो मग कळतं मी वासुदेव तत्वता. आणि त्याला खऱ्या अर्थानं काला म्हटलं जातं. पहा, तो खऱ्या अर्थाने एक काला आहे. दुसरा काला कोणता? आता या अभंगात सांगितल्याप्रमाणे हरिनामाचा. खिचडी काला. हरी आणि हरीचं नाम या दोघांमधलं ऐक्य, या दोघांचं मिश्रण हा एक काला आहे. काल्याचा दुसरा अर्थ असा आहे मिलन किंवा मिश्रण असा सुद्धा काल्याचा अर्थ होऊ शकतो. पहा, हरी आणि हरीचं नाम, ज्याचं नाम मुखात घेतो त्याचीच मूर्ती आपल्या हृदयात प्रगट झाली पाहिजे. पहिल्यांदा तर मुखात नावच येत नाही. येतं का? नामच येत नाही महाराज. आणि आली तर हृदयात मूर्ती प्रगट होत नाही. नाव मुखात येणं आणि हृदयात मूर्ती प्रगट होणं या दोन्ही क्रिया एकाच वेळेस घडतात. तो कालाय खरा, तो हरिनामाचा खिचडी कालाय. नाम आणि नामी यांच्यातला अंतर न ठेवता, तो भेद न ठेवता अभेद असणारा, ज्याचं नाव घेतलं त्याचं रूप आपल्या हृदयात प्रगट झालं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायात पहा, भजनाची सुरुवात कशी आहे? रामकृष्ण हरीने भजनाची सुरुवात होते. आणि रामकृष्ण हरी झाल्या झाल्या रूप पाहता होतं की नाही? रामकृष्ण हरी झाल्या झाल्या अभंग रूप पाहता, म्हणजे देवाचं नाव घेतल्या ते रूप आपल्या हृदयात प्रगट होतं आणि व्हावं हा एक काल आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा काला असा आहे, तो मतलब प्रतिकात्मक काल आहे. तो तुमच्या आमच्या करता सोपा आहे. दही आणि लाही यांचं एकत्रित करणे हा एक काल आहे. 3 काले सांगितले. नाम आणि नामी हा वारकरी संप्रदायानं मानलेला खऱ्या अर्थानं काल आहे. ज्याचं नाव घेतलं त्याचं रूप हृदयात प्रगट होणे व्हावं हा काल आहे. आणि हा काला आम्ही सेवन केला. कसं सेवन केला? प्रेमे मोहिला साधने. प्रेमाच्या साधनाने सेवन केला. जगामध्ये प्रेम एक अशी गोष्ट आहे महाराज. प्रेम म्हणजे निष्ठा आहे, प्रेम म्हणजे सत्यता आहे, प्रेम म्हणजे स्वतःचा विसर आहे, आणि प्रेम म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे. पहा, परंतु हे प्रेम नेमकं कोणावर करावं हे कळलं पाहिजे. मला वाटतं, पहा, माझ्या अंतःकरणातला भाव सांगतो, जगामध्ये प्रेम करण्यासारख्या 3च गोष्टी. 3च गोष्टी. पहिलं प्रेम करत असताना ज्या देशामध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या राष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या मातीचे संस्कार आमच्यावरती आहेत त्या मातृभूमीवरती आपण पहिलं प्रेम केलं पाहिजे. प्रेमामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. प्रेमाने जग जिंकता येऊ शकतं. त्या मातृभूमीवरती पहिलं प्रेम केले पाहिजे. काय आमच्या भारत देशाची विचारधारा आहे? अख्ख्या जगाने वाकून पाय घड्यात टाकाव्यात अशी विचारधारा आमच्या भारत देशाची आहे. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. आई वडिलांना देव मानणारी आमची संस्कृती आहे. इथल्या लहान बालकाला कृष्ण समजलं जातं, इथल्या लहान बालिकेला राधा समजलं जातं. एवढी उच्च परंपरा आमच्या भारत देशाची आहे. कुत्र्यांपासून सावध राहा अशी आमच्या देशाची परंपरा नाही, अशी आमच्या देशाची संस्कृती नाही. पहा, किसी ने बहुत बढ़िया एक गीत फार सुंदर गायले. पहा, ऐका. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ धरती है वहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओम 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 हरिओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला.
सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ही आमच्या देशाची विचारधारा आहे, ही आमच्या देशाची संस्कृती आहे. म्हणून पहिलं प्रेम करत असताना आपल्या मातृभूमीवरती प्रेम करावं. ऐका, दुसरं प्रेम करत असताना ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, अंगा खांद्यावरती खेळलं, त्या आईवडिलांवरती प्रेम करावं. आणि मला वाटतं बघा, मला वाटतं नाही, हा खऱ्या अर्थानं जर प्रेम करायचं असेल तर तिसरं प्रेम महत्वाचं आहे, ते देवावर किंवा देवमान्य संतांवर करा. याच्यापेक्षा चौथ्या कुठल्या भानगडीत पडूच नाही. या तिघावरती प्रेम करावं. प्रेम फार मोठी गोष्ट आहे. भजनामध्ये सुद्धा प्रेम असलं पाहिजे. भजन ते उंगळवाणे नरका जाणे चुके ना. कधी भजनात जर प्रेम नसेल ते, नाथ महाराज सांगतात ना, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. एका पोती वाचणाऱ्याने पोती वाचली, त्याला विचारलं बाबा काय आजच्या अध्यात काय होतं. त्यांनी सांगितलं, महाराज मला काही त्याच्यातला अर्थ कळत नाही, मी फक्त वाचतो. ती भानगड कशी आहे, वाचणाऱ्याला अर्थ कळत नाही आणि अर्थ सांगणाऱ्याला वाचता येत नाही. अर्थ न कळता वाचलेली पोती, हा पोती वाचण्याचा केलेला खोटा प्रपंचच आहे. दुसरं अजून सांगेन पुढं. दुसरं सांगितलं, नाका विन मोती. नाक नसताना आणलेली नथ. एका बाईला सलग नाकच नव्हतं, नाकच नव्हतं. तिच्या पतीने त्या बाईला 10 तोळ्याची नथ आणली. शेजारणीची पाहिली होती, बराच हट्ट केला, हिला नथ आहे, तिला नथ आहे, मलाच नाही, मलाच नाही. पतीने म्हटले, तुला नाकच नाही तर नथ आणून काय करू. पण पतीच्या आग्रह करता, पतीच्या हट्टा, पत्नीच्या हट्टा करता, स्त्री हट्ट, त्याच्या करता नथ आणली, परंतु सलग नाकच नाही. आता नथ आणली म्हणून तिला प्लॅस्टिकचं नाक बसवलं. कशाचं? प्लॅस्टिकचं नाक. आता प्लॅस्टिकचं नाक टिकल का? पण प्लॅस्टिकचं नाक घेतलं, बसवलं, ती बसवलं, तिला नथ घातली आणि उग गपची बसावं की नाही. ती बाजारात गेली, बाजारात. पण बाजारात तर कुण्या मिरच्याच्या. आता मिरच्याला काय माहित आहे महाराज, ही महाराणी आता आपल्या इथं आलेली आहे म्हणून. या दुकानात जा, त्या दुकानात जा, विचार काय भाव आहेत मिरच्या. तिला विचारावं काय भाव आहेत मिरच्या. उग फिरायचं महाराज, नथ हलवीत हलवीत. एक बाईने ओळखलं, हिला मिरच्या घेण्यापेक्षा हिच्या नाकातली नथ दाखवायची. म्हटले नथ दाखवायची. त्या बाईने विचारलं, ओ मावशी इकडे आहे. म्हटले काय. माझ्या पसल्या मिरच्या घ्या, स्वस्त आहेत, स्वस्त. काय भाव आहेत. त्या बाईनं असं मिरच्याच्या ढिगाऱ्याखाली हात घातला आणि 100 रुपये किलो असं म्हटल्याबरोबर असा ठसका लागला महाराज. एका ठसक्यात नतीसहित नाक बाजूलाच. नाकाविल मोती उभ्या बाजारामध्ये, उभ्या बाजारामध्ये नाकाविल मोती नाक नसताना नथ घातली आणि तिची बाजारामध्ये फजिती झाली. नाक नसताना नथ घालणे हा नथ घालण्याचा केलेला खोटा प्रपंचच आहे. अर्थ न कळता वाचलेली पोती, पोती वाचण्याचा खोटा केलेला हा प्रपंच आहे. तसं प्रेम नसताना केलेलं भजन हा भजन करण्याचा खोटा सुद्धा प्रपंचच आहे. म्हणून भजनामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि भजनात प्रेम असेल, संत महात्म्याने सांगितलं, आम्ही त्या प्रेमाच्या साधनाने काला सेवन केला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमाच्या साधनाने आम्ही तो काला सेवन केला. आम्हाला तो काला मिळाला. बरं, काला मिळाला म्हणून आम्ही तो काला गप्पा गप्पा खाल्ला नाही. सेवन काळामध्ये त्याची महती काय, तो काला नेमका कसा खाल्ला. चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ चवी 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 घेऊ घास, चवी चवी घेऊ घास,
ब्रह्मरस आवडी हरिनामाचा हरिनामाचा तो काला आम्हाला प्राप्त झाला. आम्ही प्रेमाच्या साधनाने तो काला सेवन केला. पण सेवन काळामध्ये त्याची महती काय, नेमका कसा काला सेवन केला, तुकोबाऱ्या सांगतात. चवी चवी घेऊ घास, एकदाच खाल्ला नाही, चवी चवी घेऊ घास आणि ब्रह्मरस आवडी, आवडीने तो काला सेवन केला. पहा फार सुंदर उदाहरण देईन. पहा दुकानात घेतलेली एक गोळीच असते. पहा दुकानात घेतलेली एक गोळी असते, तिला लेमन गोळी म्हणतात. ती लहान लेकराला खायला देतात. आणि डॉक्टरांकडून आपण एक गोळी घेतो आजारी पडल्याच्या नंतर, ती सुद्धा एक गोळीच आहे. दुकानातली एक गोळी आहे आणि डॉक्टरांनी घेतलेली दिलेली एक गोळी आहे. डॉक्टरांनी दिलेली गोळी तोंडात टाकल्याबरोबर खाल्ली तरच गिळली जाते. ती जर तोंडात अधिक रवंत करीत बसलात तर पुन्हा गिळली जात नाही. पण लेमन गोळी लहान मुलाला देतात, तिच्या आईनं दिलेली गोळी, ती मात्र तोंडात टाकल्यानंतर लगेच गिळायची नसते. चवी चवीने चवी चवीने जितकी अधिक ती तोंडामध्ये ठेवाल तेवढे अधिक गोडी देते, तेवढी अधिक गोडी. तसंच संसाराचा आणि परमार्थाचा आहे. संसारातले विषय डॉक्टरातल्या गोळीप्रमाणे ते जास्त चगळायचे नाहीत, जास्त त्याचं रवंत करत बसायचं नाही. संसारातले विषय पटकून गिळून टाकायचे, जिथल्या तिथं विषय सोडून द्यायचा. जास्त लावून धरलं, ओढून ताणून भरले की वातावरण पांगत असतं. पहा त्याच्याकरता काय करायचं, संसारातले विषय जास्त चगळायचे नाही, डॉक्टरातल्या गोळीप्रमाणे फटकून गिळून टाकायचे. आणि परमार्थातला विषय महाराज त्या लहान मुलातल्यासारखं असं चवी 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 ती गोळी सेवन करायची. जेवढी तुम्ही अधिक तोंडामध्ये ठेवाल तेवढी अधिक गोळी ती गोळी देते. तसं तुकोबाऱ्या सांगतात, चवी चवी घेऊ घास, आम्ही चवी चवी सेवन केला. आणि ब्रह्मरस आवडी. जगामध्ये अनेक प्रकारचे रस आहेत, अनेक प्रकारचे जगामध्ये रस आहेत, परंतु त्या सर्व रसाचा स्वाद एका अमृत रसात आहे. अनेक प्रकारचे रस आहेत, सर्व रस सेवन करण्यापेक्षा एक अमृत रस सेवन करा. सर्व रसाचा अंतर्भाव त्या अमृत रसामध्ये आहे. ज्ञानोबा एका ठिकाणी फार सुंदर उदाहरण देतात. पहा सकळ तीर्थे त्रिभुवनी, एक समुद्र गा वाहनी. सर्व तीर्थे आहेत, पण सर्व तीर्थाचं स्नान न करता एका समुद्राचं स्नान केलं की सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आपोआप लागतं. तसं सर्व विषय सेवन केल्यापेक्षा, सर्व रस सेवन केल्यापेक्षा एक अमृत रस सेवन करा. गोडी तितकीच आहे. पण महाराज सांगतात, या अमृतापेक्षाही एक गोष्ट गोड आहे. अमृताहून गोड काय? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केजवा, मन माझे केजवा. कामाने गे, कामाने गे. सांगा पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. सांगा पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. माझे केशवा, मन माझे केशवा. काबा गे सांगा पंढरी राया, सांगा पंढरी राया. काय करूया, काय करूयासी. सांगा पंढरी राया, काय करूयासी. काय करूया. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केसावा कामाने गे, मन माझे केसावा कामाने गे. गोड नाम तुझे देवा, मन माझे केसावा
अमृतापेक्षाही गोड काय असेल तर देवाचं नाम गोड आहे. जीवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयासी फिके पुढे. त्याच्या पुढे अमृत सुद्धा फिक आहे असा नाम रस आहे. आणि तोच काला हरिनामाचा खिचडी काला. आणि प्रेमाच्या साधनाने आम्ही सेवन केला, चवी चवीने सेवन केला. आणि चवी चवीने सेवन करत असताना आवडीने सेवन केला, आवडीने सेवन केला. आवड पाहिजे महाराज, प्रसाद खाण्यात सुद्धा आवड पाहिजे, परमार्थात सुद्धा आवड पाहिजे. सवडीचा परमार्थ नसून हा आवडीचा परमार्थ आहे. आवडीने परमार्थ करावा. आवडीने जर परमार्थ केला तर अधिक अधिक गोड लागतो. इतका गोड लागतो महाराज, किती खाल्लं तरी पोट भरत नाही. तुका म्हणे पोट धालेची न धाय, खादलेची खा. या आवडीने कितीही खा तरी पोट भरत नाही. तुकोबराय सांगतात, मी मागून खाल्ला, कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही. इतका गोड स्वाद कशात असेल हे शेवटच्या चरणामध्ये सांगतात. कमने गोड लागे, तू कमने गोड लागे. गोड लागे तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे. गोड लागे गोड लागे राम. तो मागे रसना, तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी खाला, हरिनामाचा खिचडी खाला. तो भागे रसना, तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी खाला, हरिनामाचा खिचडी खाला. प्रेमे मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने. प्रेमे मोहिला साधने. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. प्रेम मोहिला साधने. प्रेमे मोहिला साधन, प्रेमे मोहिला साधन, प्रेमे मोहिला साधने. प्रेम मोयला जागने, प्रेम मोयला मोयला रे मोयला जागने, प्रेम मोयला.
मोहिला मोहिला साधने प्रेम मोहिला मोहिला प्रेम मोहिला मोहिला सारे प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने साधने प्रेम मोहिला साधने हरिनाम हरिनाम अभंगाचा यथामत यथा शक्ती भावार्थ संपलेला आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये काल्याचा प्रसंग साधून शिवेला पूर्णविराम देतो. भगवान कृष्ण परमात्मा यांचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चारावा असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे, त्या चरित्राचा आपण उच्चार करावा असा वारकरी संप्रदायाचा दंडक असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात रांगत रंगणी चोरत लोणी दावणी धरती गवळणी या चरित्राचं आपण वर्णन केलं पाहिजे. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी श्रावण मध्ये अष्टमी दिवशी रात्री 12 वाजता झाला. भगवान कृष्ण परमात्मा ज्या दिवशी जन्मले प्रगट झाले त्या दिवशी चतुर्भुज मूर्ती 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. हेच देवाचं नवल आहे. नवल केवडे केवडे. आणि जन्मल्याबरोबर भगवान परमात्मा बोलू लागले. एरवी मुलं जन्मल्याबरोबर काय करतात? रडतात. जीवाचा जन्म झाले की जीव रडतो, परंतु परमात्मा बोलायला लागला. बोलल्याबरोबर ज्ञान सांगायला लागला. वसुदेव देवकीला मात्र मोठी चिंता वाटू लागली. आतापर्यंत माझ्याने 6 बालक या कंसाने मारले. आता याचं काय करू, काय करावं? देवाने सांगितलं काही काळजी करू नका, मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. नंदाच्या घरामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला नेण्याकरता वसुदेवीने उचललं. जसं ही टोपली उचलली आपोआप पायाची बंधनं गळू लागली. मनस्यासे रक्षपाल त्याम्या मोहिले सकळ. दरवाजे कोंड्या उघडू लागल्या. बाहेर निघाले. बंद मंद पाऊस सुरू होता. वरून शेषाने पणा धरला होता. अमृतवृष्टी सुरुवात होती. यमुनेचा पूर चढत होता. यमुना ही कृष्णाची पत्नी आहे. आपल्या पतीचा जन्म झाला म्हणून कृष्णा ही पतीच्या यमुना ही पतीच्या दर्शनाकरता वर पूर चढत होता. त्याला अंगुष्ठ देऊन दर्शन मात्र दिलं आणि यमुनेचा पूर ओसरला. आणि मध्यरात्रीच्या नंतर भगवान कृष्ण परमात्म्याला वसुदेवजींनी देवकीच्या समोर नेऊन सोडलं. महाराज
आणि भगवान परमात्माचा आता गोकुळामध्ये जन्म अवतार साजरा करायला सुरुवात झाला. आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात झाला. 6 महिने आनंद उत्सव साजरा झाला. एक एक राक्षस येऊ लागले. पहिल्या सुरू पुतना आली, मावळ भट्ट आले. अनेकाचा भगवान कृष्ण परमात्म्याने वध केला. जसंही कृष्ण परमात्मा अजून लहानाचे मोठे होऊ लागले, एके दिवशी कंसाने पुन्हा सभा भरवली. आणि पुन्हा सभा भरून कंसाने विचारलं, माझा शत्रू दिवसेंदिवस मोठा होतोय, कोण मारेल कोण मारेल. एक केशी नावाचा दैत्य होता. केशी नावाच्या दैत्याने सांगितलं, काळजी करू नका महाराज, मी मारायला जातो, मी कृष्णाला मारतो, मी कृष्णाचा संहार करतो. त्याने सांगितलं, अरे पुतनासारखे मावळ भट्टासारखे गेले, तुला कसं काय जमेल. त्याने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मी जाईन, मी मायावी आहे, पहा तुम्ही मी काय करतोय. केशी नावाच्या दैत्याने एका घोड्याचं रूप धारण केलं. घोड्याचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये गेला. जसंही गोकुळामध्ये गेला आणि घोडा चौकात जाऊन नाचू लागला. आता नाचणारा घोडा गावामध्ये आला म्हटलं तर गर्दी पाहायला काय थोडी होणार आहे का महाराज. गावातील सगळे लहान थोर मोठी आबाल वृद्ध सगळी ते घोडा पाण्याकरता आले. घोडा नाचू लागला. भगवान कृष्ण परमात्मा मात्र घरी होते. यशोदाला सांगितलं, आई मी जाऊ घोडा पाण्याकरता. यशोदा मातेनं सांगितलं, नाही कृष्णा, बाहेरचं वातावरण बरोबर नाही, मास्क लावून जायचं असेल तर जा. हा, हाताला धरलं महाराज, जायचं नाही जायचं नाही. भगवान कृष्ण परमात्म्याने कसं तरी हात सोडला, बरं का, कसा तरी हात सोडला आणि गेले महाराज. भगवान कृष्ण परमात्मा जसंही घोड्याला पाहण्याकरता गेला, ती घोडा कृष्णाकडे पाहून त्याच्या जवळच येऊन नाचायचा. बाकीच्या गोपाळाने विचारलं, कृष्णा अरे तुझा आणि याचा काय ओळख आहे का, काय तुझ्या पशी जवळ येऊन का नाचतो हा घोडा, कशा करता तुझ्या पशी नाचतो. देवाने मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केलं, याचा मृत्यू जवळ आलाय आणि ज्याचं मरण जवळ आलं ते अधिक माझ्याकडे येतं, है की नाही. भगवान कृष्ण परमात्मा त्या घोड्याला, नाचणाऱ्या घोड्याला खिजवायला लागले. नाचता नाचता त्याच्या शेपटीला धरून वडावं. घोड्याने मोठ्या 2 टांगा पुढच्या समोर वर कराव्यात आणि कृष्णावर प्रहार करावा. कृष्ण परमात्म्याने तो चुकवावा. असं करता करता कृष्ण पुढे धावू लागले, घोडा पाठीमागे धावू लागला. कृष्ण पुढे, घोडा पाठीमागे. असं करता करता गावाच्या बाहेर आले. एक मोठ्या शिळेवरती भगवान कृष्ण परमात्मा थांबले. घोड्याने कृष्णावरती संहार करण्याकरता, प्रहार करण्याकरता दोन्ही पाय उचलले. कृष्णाने आपली मुष्टिका धरली, घोड्याच्या तोंडामध्ये घातली आणि घोड्याची दोन्ही जावाडं चिरून घोड्याचा वध केला महाराज. तिथं नारदजी प्रगट झाले आणि नारदजी प्रगट होऊन कृष्ण परमात्म्याला म्हणतात, तुम्ही केशी नावाचा दैत्याचा वध केलात, आजपासून तुम्हाला हा समाज केशव किंवा केशीराज या नावाने ओळखेल पहा. म्हणून भगवान परमात्म्याचं केशव किंवा केशीराज हे सुद्धा नाव पडलेलं आहे. पुढे भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या खोड्या करू लागले. चौर्य कर्मक मंडळाची स्थापना केली. सर्व गोपाळांना एकत्रित जमा केलं. का रे तुमची तब्येत अशी आसक्त का दिसते. गोपाळांनी सांगितलं, कृष्णा आम्हाला दही दूध तूप लोणी मिळत नाही, खायला मिळत नाही. कृष्ण म्हटले, तुम्ही मागत नाही का. म्हटले, मागूनही कुणी देत नाही. कृष्ण परमात्मा म्हटले, जो चीज मागने से नहीं मिलती वो छीन के लेनी पडती है. मग चौर्य कर्मक मंडळाची स्थापना केली. सर्व गोपाळाने एकत्रित जमा केलं. येणार का माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे आला तर पोट भरून देतो, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तुवरी. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, चोरी करायची असेल तर काही साहित्य सोबत घ्या, काठी घ्या, काही खडे घ्या, माती घ्या, अजून काय सांगितलं, सराट्याचे काटे घ्यायला सांगितले. हे सगळं गोपाळाने विचारलं, कृष्णा चोरी कर्म ऐकले श्रवणी, आम्ही चोरी कधी केलं नाही, आम्ही कानाने ऐकले. परी खडे सराट्या मुद्रिका घेऊन न देखो कोणी रिघाले. आतापर्यंत कोणी गेलं हे आम्ही ऐकलं नाही. खडे कशासाठी, काठी कशासाठी. कृष्णानं सांगितलं, वरचं मडकं असेल तर काठीनं त्याला टोचा मारायचा आणि फोडायचं, दही दूध लोणी तूप खायचं. खडे कशा करता, उतरंडीवर उतरंडी, गाडग्यावर गाडगे, मडक्यावर मडकं ठेवलेलं असतं, त्याला उतरंडी म्हणतात. मग लोकाच्या उतरंड्या आपण उतरायचं नाही, लोकाच्या उतरंड्या उतरायचं नाही. त्याच्याकरता काय करायचं, आपण एक एक या मडक्यावरती खडा म्हणून पाहायचा. ज्या मडक्यामध्ये टपकुने आवाज येतो समजावं ते मडकं रिकाम आहे, आणि ज्या मडक्यामध्ये भटकुने आवाज येतो समजावं ते भरलेलं आहे, मग त्या मडक्याला घ्यायचं, लोणी खायचं. भगवान कृष्ण परमात्मा. मग माती कशा करता, एखादी वेळेस गवळण आपल्या पाठीमागे लागली तर तिच्या डोळ्यामध्ये ती माती फेकायची. अजून काटे कशा करता, गवळण पाठीमागे धावायला लागली तिच्या वाटेत काटे टाकायचे. सराट्याचे काटे असे असतात, कसंही टाका ते उभंच बसतं, ते काटा मोडल्याशिवाय राहत नाही. हे सगळं साहित्य घेतलं. भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक खोड्या केल्या. गवळणी गाराने घेऊन यशोदा माते कशी येऊ लागल्या. यशोदा कृष्णा गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आणि
मातेकडे गराण घेऊन येऊ लागल्या. यशोदा मातेच्या लक्षात आलं आता कृष्ण गावात राहण्याच्या लायकीचं राहिला नाही, त्याला रानात पाठवलं पाहिजे. म्हणून उद्या जाई राना सवे घेऊन ये गोदना, उद्यापासून गायी वळायला जा. भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळांना एकत्रित गोळा केलं आणि सांगितलं, या रे तुम्ही गायी घेऊन ये सारे गोपाळ रानात या. आपापल्या गायी घेऊन रानामध्ये या, आपापल्या शुदुऱ्या घेऊन रानामध्ये या. आणि त्या शुदुऱ्या घेऊन आले, गायी चारण्याकरता सोडल्या. अनेक प्रकारचे खेळ खेळले, हमामा, हुतुतू, लगोरी, चेंडू फळी, अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि खेळ खेळता दमली पोरे. कृष्णाला सांगितलं, देवा फार दमलोय आम्ही आता. गेली 5 महिन्यापासूनचा हा खेळ मांडलाय पहा, गेली 5 महिन्यापासूनचा हा खेळ मांडलाय. दररोज पहाटे 3:30 वाजता उठायचं आणि आंघोळ करून इथं यायचं आणि मग 5:30 वाजता पुन्हा पैप बदलायला शेताकडे जायचं, आहे की नाही. हा खेळ खेळून फार दमलोय आता पोरे, खेळ खेळता दमली पोरे, फार शिनलोय आता. खांदी बार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. बरं खेळण्यात काही सुख आहे का? पाटे 3 वाजता दुप्पट वरल्या सप्तकात आरडून आरडून आतडे तुटायची वेळ आली हो. फार भूक लागली, फार भूक लागली. मग आता जेवायला पाहिजे. कृष्णाने सांगितलं, आपापल्या शुदरे एकत्रित गोळा करा. सर्वांच्या शुदरे एकत्रित गोळा केल्या. भगवान कृष्ण परमात्मा मध्यभागी थांबले, सर्व गोपाळांना बाजूला जमा केलं. सर्व गोपाळ कमलाकार बसले. जे गोपाळ लहान होते, वृत्तीने लहान होते, त्यांना जवळ घेतलं. ज्या गोपाळामध्ये थोडासा किंचितही अभिमान आला त्यांना थोडंसं दूर केलं. पहा, भगवान परमात्मा दांभिकांना किंवा ज्याच्याकडे थोडाही अभिमान आला त्यांना दूर करतो. आणि निराभिमानी झालं की परमात्मा जवळ केल्याशिवाय राहत नाही. सर्व शिदोरे एकत्रित गोळा केल्या आणि स्वतःच्या हाताने भगवान परमात्मा सर्वांच्या मुखामध्ये घालू लागले. एकदा मोठ्याने जय जयकार करूयात. बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गेली 40 वर्षापासून आपल्या या छोट्याशा गावामध्ये चालत असलेला हा चातुर्मास अनुष्ठान सोहळा, या चातुर्मास अनुष्ठान सोहळ्याची परिसांगता आज झाली. सांगता नाही, सांगता म्हटली की कायम बंद, बरं का. हे कायम बंद करायचं नाही. पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला हा खेळ मांडायचा आहे. पुन्हा पुढच्या वर्षी ही गावची संस्कृती आहे, ही गावची विचारधारा आहे. म्हणून आपण सगळ्यांनी, सर्व भजनी मंडळांनी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण सहकार्य केलात, त्याबद्दल अंतःकरणापासून धन्यवाद. थोडंसं शांत्यांना लावू द्या ना एकट्याला. संपूर्ण ग्रामस्थांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. गावातील लहान थोर आबाल वृद्ध सर्वांनी याच्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. महाराज, नेहमी आमच्या गावचं परमार्थिक कार्याला सहकार्य असतं पहा. बाकी काय, परमार्थिक कार्याला म्हटलं तर सर्वजण पुढे येतात. याच्याकरता कुणी आडं येत नाही, याच्याकरता कुणी परमार्थिक क्षेत्राकरता कुणी आपल्या जीवनामधलं आपलं वाईट कर्म इथं दाखवत नाही. महाराज पहा, सगळेजण इथं येतात, एका मनाने एका भावनेनं परमार्थिक क्षेत्रामध्ये एकत्रित येतात. बस बस, असं हे आमचं गाव आहे. आणि या गावामध्ये यावर्षी ही काल्याची सेवा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळांच्या वतीने, गावातील लहान थोर जुन्या जाणत्या परमार्थिक क्षेत्रातील व्यक्तीने माझ्याकडे दिलेली आहे. उपस्थित सर्व गुणीजन, गायनाचार्य, आमचे हरिभक्ती परायण, परम आदरणीय, परमश्रद्धेय महादेवजी बुवा गोपाळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आमच्या हाकेला ओ देऊन त्या ठिकाणी उपस्थित होतात. महाराज, आमचे हरिभक्ती परायण, परम आदरणीय, परमश्रद्धेय, आपल्या लातूर जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं वैभव आमचे बळीभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही आमच्या हाकेला ओ देऊन नेहमी या ठिकाणी भाऊ उपस्थित होतात. त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद. बाकीची सर्व भजनी मंडळी, आमचे सवंगडी, गावातील सर्व लहान थोर सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एकदा तुकोबारायांचं सर्वांनी हात वर करून भजन करा. ज्यांना ज्यांना तुकोबारायांनी हात दिले असतील अशाने हात वर करा. हात दिले नाहीत का, हात नाही वर करणाऱ्याने पहा, आता जर हात नाही वर केला तर पुढच्या वर्षीच्या चातुर्मासापर्यंत पहा काहीतरी घटना घडते बरं. त्याच्याकरता अशी टाळी वाजली पाहिजे, ते शूटिंग मध्ये दिसणार आहे आपला. त्याच्याकरता कॅमेरा दावा सगळीकडे. सगळे दिसले पाहिजेत, सगळ्यांचे चेहरे दिसले पाहिजेत. कोण टाळी वाजवत नाही त्याचं पुन्हा बघू आपण. तुकाराम